नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। पुढील आठवड्याभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका पाहायला मिळतोय। कारण 2 दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले। त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी कामं आटपण्याची राज्य सरकारला घाई पाहायला मिळते। या जीआरमध्ये अनेक विकास कामांबद्दल निर्णय घेण्यात आले। राज्य सरकारने 6 आणि 7 मार्च या 2 दिवसात गतिमान पद्धतीने तब्बल 269 शासन निर्णय जारी केलेत। आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने रणशिंग फुंकलं असून बारामतीच्या महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे निवडणूक लढणार असल्याची घोषणा पवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचा जम्मू काश्मीर पाहणी दौरा झाल्यानंतर 14 किंवा 15 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। आयोगाने बहुसंख्य राज्यांच्या निवडणूकपूर्व आढावा घेतला असून सोमवार ते बुधवार या 3 दिवसात तीनही निवडणूक आयुक्त जम्मू विभाग तसेच काश्मीर खोऱ्याला भेट देतील। केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जम्मू आणि काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात 2 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे। राज्यातील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा कंबर कसली। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमोल कीर्तीकर यांची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे। कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक कामे करणे प्रस्तावित आहे। या प्राधिकरणासाठी 500 कोटींच्या निधीची तरतूद केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। कोकणात सागरी महामार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून त्याद्वारे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे। रत्नागिरी येथे देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश विशेष यादीत करण्यात आला आहे। अयोध्या स्थित प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर विकास या संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण अशा ब वर्गातील तीर्थक्षेत्रांना 2 कोटीऐवजी आता 5 कोटींचा विकास निधी उपलब्ध करण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरूंना विविध सोयी सुविधा पुरवणे शक्य होत नाही, म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार आहे। तीर्थक्षेत्रांना नवीन प्रस्तावित निकषाप्रमाणे 3 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीमधून विविध सुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी आणि मुंबईकरांचा संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका उद्यापासून खुली होती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मार्गिका खुली केली जाणार आहे। वरळी सी लिंक फेस परिसरातील बिंदू माधव ठाकरे चौक, खान अब्दुल गफार खान मार्ग येथून किनारी रस्त्यावर प्रवेशासाठी ही मार्गिका आहे। त्या ठिकाणी हा समारंभ होणार आहे। तर गारपीट अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्याचबरोबर त्याचा बागायतदारांना देखील फटका बसलाय। गारपीट अवकाळीमुळे केळी, द्राक्ष आणि संत्रा पिकाचं नुकसान झालंय। हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे नुकसानीच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी संत्रा काढून मार्केटला आणला। एकाच वेळी शेतकऱ्यांनी संत्रा बाजारात आणल्याने मार्केटमध्ये संत्र्याची मोठी आवक झाली आहे। याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील सुहेज जीवन ट्रस्टच्या संस्थापिका तथा अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांनी बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांच्या क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत झी मीडिया, झी 24 तास वृत्तवाहिनीने महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते त्यांना विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा हा उत्कृष्ट बौद्धिक अक्षम मुलांच्या क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले। सर जे रुग्णालय परिसरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बहुप्रतीक्षित काम जुलै महिन्यात पूर्ण होऊन ऑगस्टमध्ये ते रुग्णसेवेत रुजू होणार आहे। सुपर स्पेशालिटीचे 4 पैकी किमान 2 विभाग कार्यान्वित होतील अशी अपेक्षा असून त्यानुसार रुग्णालयाचे महत्त्वाचे सर्व विभाग या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहेत।
रत्नागिरी शहराचा चेहरा मोहरा बदलत चाललाय। रत्नागिरी शहर औद्योगिकीकरणाच्या मार्गावर आहे। पूर्वीची रत्नागिरी ग्रामीण रत्नागिरी म्हणून ओळखली जायची, यापुढे आपली रत्नागिरी औद्योगिक रत्नागिरी म्हणून नावारूपाला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उद्यमनगर परिसरात स्टारलाइटची 500 एकर जागा MIDCच्या ताब्यात घेतली जाणार आहे आणि तेथे 2 ते 3 मोठे प्रकल्प आणले जाणार आहेत। त्यामुळे भविष्यात आजचे मोकळे मैदान औद्योगिकीकरणाने व्यापले जाईल। हा निर्णय बोर्डाच्या मीटिंगमध्ये घेतला असल्याचंही सांगितण्यात आलंय। मिस वर्ल्ड 2024चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला। 71व्या सोहळ्याचं भारतात आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा दिमागदार सोहळा पार पडला। चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा यंदाची विश्वसुंदरी ठरली आहे। 71व्या मिस वर्ल्ड 2024ची क्रिस्टिना पिस्कोवाला विजेती ठरवण्यात आले। क्रिस्टिनाला घातलेला मुकुट हा 82 ते 85 लाख रुपयाचा होता। हा मुकुट फक्त एका वर्षासाठी विजेत्या स्पर्धकाकडे राहतो, त्यानंतर दुसऱ्या विजेत्याला तो द्यावा लागतो। महाबळेश्वर येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायची मागणी सातत्याने होत होती। त्यानुसार रविवारी 10 मार्च रोजी पहाटेच प्रशासनाने अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकलाय। जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्यात आला। रविवारी पहाटे 6 वाजता ही कारवाई करण्यात आली। कोल्हापुरातील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटमधील 9वा आरोपी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर साखरपा येथील डॉक्टर विजय गोपाळ नारकर यांना कोल्हापूरच्या करवीर पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे। डॉक्टर नारकर यांच्या दवाखान्यातून पोलिसांनी गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त केला। न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत कोठडी ठोठावण्यात आली आहे। रायगडमधील महाड शहरातील बाजारपेठेत ATM फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। हा सर्व घटनाक्रम शहरातील तांबटाळी येथे अण्णासाहेब सावंत अर्बन बँकेच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला। त्यानंतर शहर पोलिसांनी सापळा रचत 3 तासातच संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे। जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे मल्पी फास्टर नौकांनी सुरक्षेसाठी दापोली तालुक्यातील हरणे बंदराचा आधार घेतला। परराज्यातील नौका आपल्या हद्दीत येऊन मासेमारी करत आहेत, याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे। गेले 8 ते 10 दिवस उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे। मुंबई नजीक असलेल्या घारापुरी बेटावर महाशिवरात्रीनिमित्त हजारो भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। घारापुरी येथे असलेल्या शिवलेणी आणि त्रिमूर्तीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती। मात्र यावेळी मोठी दुर्घटना घडली असती। भक्तांना घेऊन गेलेल्या 3 बोट गाळात रुतल्याने प्रवासी भयभीत झाले होते। यामध्ये सुमारे 500 पेक्षा अधिक प्रवासी होते। उरण नजीकच्या मोरा बंदरातील गाळात बोट रुतल्याने ही बोट अडकून पडली होती। अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा सोने चांदीच्या भावावर परिणाम होतोय। देशात सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात देखील सोन्याच्या भावांना उसळी घेतली असून चांदीचे भाव सुद्धा वाढले आहेत। आठवडाभरात सोन्याच्या दरात 2,500 रुपयांची वाढ झाली आहे। चांदीचेही भाव 74,000 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत। अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटर आपल्या ताब्यात घेतलाय। त्यांनी ट्विटरमध्ये अनेक मोठे बदल केलेत। आता इलॉन मस्क नवीन व्हिडिओ ॲप सुरू करणार आहेत। यामुळे आता नेटफ्लिक्स, YouTube आणि OTT ॲप्सला टक्कर बसणार आहे। ट्विटर प्लॅटफॉर्मवरून ही सेवा उपलब्ध होईल, म्हणजे स्मार्ट टीव्हीवर व्हिडिओ पाहण्यासाठी एक नवीन सेवा उपलब्ध होणार आहे, याची घोषणा खुद्द इलॉन मस्क यांनी केली आहे। आणि भारताच्या बॅडमिंटनपटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय। चीन तायपेईच्या प्रतिस्पर्धी जोडीशी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीचा सामना होणार आहे। काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात या जोडीनं कोरियाच्या प्रतिस्पर्धी जोडीला 21-13, 21-16 अशा फरकाने पराभूत केले, तर भारताच्या लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला। काल झालेल्या अंतिम 4च्या फेरीत थायलंडच्या प्रतिस्पर्धेनं लक्ष्य सेनला 20-22, 21-13 आणि 21-11 अशा फरकाने पराभूत केले। यासह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।